साईड्स दिलेल्या आहेत आणि इथे स्मोकिंग अलाउड नाही आहे, लायटिंग अलाउड नाही आहे, बाहेरचं फूड तुम्ही आणून खाऊ शकत नाही आणि अल्कोहोल अलाउड नाही आहे आणि तुम्ही तुमचे पेट्ससुद्धा इथे आणू शकत नाही. विच इज व्हेरी काय बोलतात त्याला, मला ती गोष्ट नाही पटली की तुम्ही पेट्स अलाउड नाही करत आहे इथे. नमो गार्डन हे वेगवेगळ्या इंटरनॅशनल पार्क्सवरून इन्स्पायर्ड होऊन बनवलेलं गार्डन आहे. येथे स्वच्छतेची फार काळजी घेतलेली आहे बरं का. तर मित्रांनो, हा आहे आर्टिफिशियल वॉटरफॉल, जो की आर्टिफिशियल बिलकुल वाटत नाही आणि इथे फोटो तर इतके सुंदर येतात, माझं तर इथून जायचं मनच होत नव्हतं. आणि तुम्ही देखील माझ्यासारखे जर फोटोहॉलिक असाल आणि तुम्हाला DSLR कॅमेऱ्यामध्ये फोटो घ्यायचे असतील तर तुम्हाला 150 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतील. जर तुम्हाला फोटो काढायची आवड असेल तर हे एक गार्डन तुम्हाला उत्तम ऑप्शन आहे. इथे तुम्हाला यायला ऑटो बसेस अवेलेबल आहे, तुम्ही येऊ शकता. इथे पार्किंगची सुविधा देखील अवेलेबल आहे, जी की पेड पार्किंग आहे. सो बेसिकली तुम्हाला 4 व्हीलरसाठी 40 रुपये तर 2 व्हीलरसाठी 20 रुपये पे करावे लागतील 4 तासांसाठी. या गार्डनमध्ये येण्यासाठी तिकीट्सची ऑनलाईन बुकिंग अजून तरी सुरू नाही केलेली, त्यामुळे तुम्हाला काउंटरवरतीच तिकीट काढावं लागेल. प्लेसमध्ये सो माझ्या मागे जे आहेत सगळे ॲडव्हेंचर प्ले आहेत. तिथे झिपलाईनसुद्धा आहे, पण सध्या पावसामुळे ती झिपलाईन बंद केलेली आहे आणि बाकीचे ॲडव्हेंचर प्लेस चालू आहेत. 6 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी ही सगळी खेळणी आहेत. छान आवाज आहे. अगदी डिफरंट टाईप्सचे गेम्स ठेवलेले आहेत लहान मुलांसाठी. फुल ऑन एंटरटेनमेंट, पूर्ण ॲडव्हेंचरस, नॉर्मल गेम्स, एव्हरीथिंग इज जस्ट ऑसम फॉर चिल्ड्रन्स. तुमच्यासोबत जर का लहान मुलं या गार्डनला येणार असतील तर ते बोर होणारच नाहीत, कारण इतके सारे गेम्स अवेलेबल आहेत इथे की तुम्ही थकाल पण ते खेळून खेळून थकणार नाहीत. केलेली आहे, तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त यांनी ठिकठिकाणी वॉशरूमची देखील सुविधा केलेली आहे. तुमच्यासोबत तुम्हाला जर तुमच्या आजी आजोबांना आणायचं असेल तर बिंदास घेऊन या, कारण त्यांच्यासाठी इथे एकदम फ्रीमध्ये बग्गीची सुविधा अवेलेबल आहे. चेस प्लाझा जवळ इथे चेस खेळू शकता. जे की 6 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आहे आणि खूप जायंट ट्री हाऊस आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. तुम्हाला ऐकू येत असेल बॅकग्राऊंडला हलकंसं म्युझिक चालू आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेच बोर झाल्यासारखं बिलकुल वाटणार नाही. आपण आलो आहोत मोरोक्कन गार्डनला, चला जाऊयात. या पार्कमध्ये 4 थीम गार्डन आहेत, त्यापैकीच हे मोरोक्कन गार्डन. जर तुम्हाला रोमॅन्टिक कपल शूट करायचं असेल तर हा एकदम परफेक्ट स्पॉट आहे फोटोशूटसाठी. मला तर इथे एखाद्या शूटिंगच्या सेटवर आल्यासारखंच वाटत होतं. सो आता आपण आलो आहोत मुघल गार्डनला, चलो.
इथे एकदम राणीवाली फिलिंग येते. तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवलं आहे. प्रत्येक थीम पार्क हे इतक्या बारकाईने बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छोटे छोटे फाउंटन्स पण किती सुंदर त्याने बनवलेत. जॅपनीज गार्डनला माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता खूप छोटासा फाउंटेन आहे. क्यूट वाटतोय तो. आणि या साईडला एक डोम बनवलाय. चला बघू. इधर एक छोटा सा फाउंटेन है, उसको छू भी सकते हैं. आता आपण आलो आहोत चायनीज गार्डनला. जसं जॅपनीज गार्डनमध्ये डोम होता तसा इथेही आहे, पण इथे बसायला काही सुविधा नव्हत्या. इथे तुम्ही बसू शकता आणि इथे छान मस्त पॉट आहे जिथे तुम्ही फोटोज काढू शकता. सो अजून आपण बघूया. हे एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे या गार्डनचे. इथे फोटोज खूप सुंदर येतात. चला दाखवते तुम्हाला. स्पेशली इव्हिनिंग टाईमला लाईट्स लागल्यानंतर इथला नजारा तर बघण्यासारखा असतो आणि फोटोज तर इतके सुंदर येतात, ते तर तुम्ही बघाच. मी तुम्हाला दाखवते फोटो किती सुंदर येतात ते. सो या स्पॉटवर क्लिक केलेले फोटोज मी पुढे दिले आहेत, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले ते. गार्डनचं टायमिंग असं आहे सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत हे ओपन असतं. त्यानंतर 2 तास मध्ये बंद राहतं आणि मग नंतर परत 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत पुन्हा हे गार्डन ओपन होतं आणि मंडेला हे गार्डन बंद असतं. सो बेसिकली जर तुम्हाला इकडे यायचं झालं तर अडल्ट्सला 20 रुपीज फी आहे या गार्डनमध्ये येण्यासाठी आणि मंथली पासेससुद्धा अवेलेबल आहे ज्यांना जॉगिंगला वगैरे यायचं आहे त्यांच्यासाठी. आणि जर तुम्ही हॉलिडे किंवा विकेंडला येत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 30 रुपये पे करावे लागणार आहे चार्ज. आपण आलो आहोत ॲम्फी थिएटरजवळ. सो इथे त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्याला दिलेले आहे आणि बॅक साईडला ॲम्फी थिएटर आहे. सो जर तिथे काही प्रोग्राम्स वगैरे असतील तर ते सगळे तिथे होतात. सो आता आपण बघूया ॲम्फी थिएटर. चला. सो हे आहे ॲम्फी थिएटर आणि जर काही प्रोग्राम्स वगैरे असतील तर बॅक साईडला बसायची अरेंजमेंट केलेली आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 7:45 आणि गार्डनमध्ये पूर्ण लाईट्स लागल्यात. खूप छान दिसतं अजूनच गार्डन, पण आमचं आता पूर्ण फिरून झालं आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सो आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.